लग्न झाल्याच्या नंतर एका स्त्रीच्या आयुष्यात पुरतं ते म्हणजे फक्त घरकाम आणि मुलं सांभाळायचं एवढंच असतं. असो, गुड मॉर्निंग गाईज. तर इथे माझी धावपळ नाही, लगबग चालू आहे, ती म्हणजे नाश्ता करण्याची. कारण की गणूचं मी सगळं आवरलं, त्याला आंघोळ घातली, त्याचा नाश्ता वगैरे करून मम्मीकडे दिला आणि तो गेला मग बाहेर. आणि अंगणवाडीमध्ये पण जातो, पण तो काय एका ठिकाणी बसणारा माझा गणू नाही आहे. सो मम्मी त्याला इथे तिथे फिरवते. मुलं असतात सोसायटीची, त्यांच्याबरोबर तो खेळत राहतो. आणि मला ना लागली होती भूक सकाळी. सो पियांगाने आज नाश्त्याला पोहे बनवलेले, तर म्हटलं पटकन गणू बाहेर खेळायला गेले, तर तोपर्यंत मी इथे नाश्ता करून घेते. पण महाराज आमचे आले. सो आल्याच्यानंतर मी त्याला खायला कुरमुरे दिले. म्हटलं की जेणेकरून तो कुरमुरे खात राहील आणि मी इथे नाश्ता करून घेईल. पण त्यांनी वाटीच पूर्ण उलटी केली आणि घरभर ते कुरमुरे करून टाकले. सो मग काय ठेवला तसंच नाश्ता आणि मग ते कुरमुरे वगैरे गोळा केले. आणि मग इथे सानू आणि तो नीमदादा आलेला त्यांच्यासोबत खेळायला दिला. आणि मग मी पटकन इथे नाश्ता करून घेतला आणि मी पण त्याच्यासोबत खेळायला आली. कसं असतं ना मग गाईज, म्हणजे की मी जर बसलेली असेल ना तर तो मस्त खेळतो, पण मी त्याच्या बाजूला आसपासच पाहिजे, तेव्हाच तो बसून तिथे खेळेल. आणि आमच्या गणूनी ना नवीन स्टेप शिकलेली आहे. कुठे काय वाजलं ना की हा लगेच नाचतो, मस्त डान्स भारी करतो तो. सो मस्तीला आम्ही एक नंबर आहेत, मागे नाही पडणार मस्ती करायला आम्ही. ते बघा, म्हणजे कुठे मोबाईलची रिंग जरी वाजली ना तरी गणू आमचा इथे नाचत असतो. आणि निमिषने बघा मोबाईल पकडला होता कॅमेरा, आणि तो माझी इथे मस्करी करत होता की ही आहे प्रीती हटकर म्हणून, आणि ही जे आहेत 1,00,000 सबस्क्रायबर. सो अशीच आमची मस्ती चालू होती. सो जेवलं वगैरे आणि झोपलो काय, दुपारी लाईट गेली होती तर कसली झोप आणि कसलं काय. सो इथे संध्याकाळी उठली, कारण की गणू लवकर उठला, 4:30लाच गणू उठला. तो लवकर झोपलेला तर लवकर उठणं साहजिक आहे. सो उठल्याच्यानंतर मी त्याला इथे नाश्ता बनवला, गव्हाच्या पिठाची पेज, 8 एका तेच हलवा, आणि इथे मी चहा ठेवला. सो चहा बिस्किट मी खाऊन घेतला आणि त्याला पण भरवलं. सो तो गेला बाहेर खेळायला. बाहेर खेळायला गेला म्हणजे तो माऊसोबत गेला होता हिला डुगूला आणायला क्लासमधून. सो मी ते पटकन मग आवरून घेतलं, भांडी वगैरे होती ती घासून घेतली, भात लावला, कारण की आज आमचासुद्धा स्वयंपाक करायचा होता. सो थोडं रिलॅक्स झालं, देन देवपूजा वगैरे केली. आणि घर बघा किती मस्त प्रसन्न वाटतं देवपूजेच्या टायमाला. आणि मग काय परत आले किचनमध्ये, कारण की इथं त्याला लावली होती डाळ आणि ती चपाती करत होते मी. सो आज स्वयंपाक पण होता. तर आज मी मस्त खूप दिवसानंतर टॅमॅटोचा सार बनवला होता आणि भात लावला होता. सो मी इथे बघा, मी मिक्सर लावायला गेली टॅमॅटोचं सार करण्यासाठी, पण माहीत नाही ते सगळीकडे उडालं. सो डबल कामच झालं मला. आणि ते मी गणूला भरवत आहे रात्रीचं